ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या आतमध्ये मुस्लिमांकडून नमाज पठण केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पतित पावन संघटना आणि इतर हिंदू संघटनांनी एकत्र येत शिववंदना घेतली आहे। यावेळी भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी देखील हजर होत्या। यावेळी येथे गोमूत्र शिंपडून ही जागा पवित्र करण्यात आली। यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू कार्यकर्त्यांनी हिंदू संघटनांनी या ठिकाणी शुद्धीकरण केलेलं आहे। शनिवार वाडा हे आमच्या विजयाचं प्रतीक आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मोगलांचा नाश केला, तेच इथे येऊन जर नमाज पढत असतील तर आमचं त्यांना आवाहन आहे की तुम्ही ज्या नाईलाजास्तव आपला स्वतःचा आधी असलेला हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं आहे, तुम्ही पुन्हा परत या, अन्यथा तुम्हाला त्याच धर्मात राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या मशिदीमध्ये नमाज पढा, असं सार्वजनिक ठिकाणी आणि प्रामुख्याने आमच्या ऐतिहासिक ठिकाणांना नमाज पढून ताब्यात घेण्याचा वक्फ कायदा जो आहे, अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने तुम्ही काम जर कराल तर इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही। बघा, आजचं जे आंदोलन झालं, काल जी घडलेली घटना होती की शनिवार वाड्यामध्ये जी ASI प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे त्याच्यामध्ये रिलिजियस प्रेयर केल्या गेल्या। त्या रिलिजियस प्रेयरच्या अनुषंगाने आजचा जो मोर्चा निघाला गेला याच्यामध्ये पूर्वी जी कारवाई झाली तो मोर्चा निघाला तिथे एक साईडला आहे, पण जे पण तक्रार दिल्या जाईल ASI चे जे अधिकारी कर्मचारी आहेत ज्या प्रकारे ते त्यांची कंप्लेंट असेल त्या प्रकारे कंप्लेंट घेऊन आपण पुढील कारवाई करणार आहे। आम्ही शोध घेतलेला आहे पूर्ण नुकताच, म्हणजे 1-2 दिवसातला हा व्हिडिओ आहे, पण त्याची पूर्ण डिटेलिंग काढणं, कोण होते कोण नाही होते त्याचं पुढील तपास बाकी आहे। तेच आहे, हे पूर्ण ASI प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे। ASI ना जे पाहिजे त्या प्रकारे आम्ही सिक्युरिटी नक्कीच देणार आहे। सिक्युरिटीमध्ये कुठे लॅप्स नसेल, जसं आज पण झालं। ASI ची जी पण प्रॉपर्टी आहे त्याला कुठेही पोलिसांनी हात लावून नाही दिला आहे। ASIचं जेवढं पण रेलिंग आहे, जेवढं पण कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये कोणालाही जाऊ नाही दिलेलं आहे आपण। त्याच प्रकारे नेहमीच आम्ही ही भूमिका ठेवणार आहे। मला ज्या वेळेला सोशल मीडियावरून हा व्हिडिओ आला त्यावेळेला मी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि महानगरपालिकेच्याही अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवलेला आहे। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की आम्ही ताबडतोब त्या लोकांना बाहेर काढलंय, म्हणजे ती मंडळी आली होती आणि त्यांनी ती कृती केली हे निदर्शनास येत आहे। म्हटलं कधी केलं होतं हे, तर म्हणे की एका शुक्रवारी दुपारी 1:30च्या सुमारास हे कृत्य घडलेलं आहे। अशा प्रकारे जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पढतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात, अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही। यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे, सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।